भारत सरकारने देशातील ज्येष्ठ नागरिकांसाठी एक ऐतिहासिक आणि दूरदृष्टीपूर्ण निर्णय घेतला आहे. वाढत्या वयासोबत येणाऱ्या आर्थिक, आरोग्यविषयक आणि सामाजिक अडचणी लक्षात घेऊन केंद्र सरकारने सिनियर सिटीझन कार्ड 2025 ही नवी आणि सर्वसमावेशक योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत 1 ऑगस्ट 2025 पासून 60 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वय असलेल्या सर्व पात्र नागरिकांना एक विशेष कार्ड दिले जाणार असून त्याच्या आधारे एकूणच 7 महत्त्वाच्या सुविधा देखील मिळणार आहेत. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षित, स्वावलंबी, सन्मानाने आणि आत्मनिर्भर जीवन जगता यावे यासाठी ही आहे. याबद्दल आपण आज सविस्तर माहिती जाणून घेणार आहे. त्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवनवीन मराठी अपडेटिंग माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत जाईल. तर जास्त वेळ वाया न घालवता आज आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आता जाणून घ्या सिनियर सिटीझन कार्ड 2025 म्हणजे नेमके काय. तर सिनियर सिटीझन कार्ड 2025 हे सरकारकडून दिले जाणारे एक अधिकृत ओळखपत्र असेल. हे कार्ड फक्त ओळखपत्र नसून सरकारी योजनांचा थेट प्रवेश देणारे वन स्टॉप कार्ड म्हणून काम देखील करणार आहे. या कार्डच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना सरकारी व निमसरकारी सेवांमध्ये प्राधान्य मिळेल, आर्थिक सवलती मिळेल, तसेच आरोग्य सुविधा, प्रवासाची सवलत आणि बँकिंगमध्ये विशेष अधिकार देखील मिळणार आहेत. अशा अनेक सुविधा याच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांना मिळणार आहेत. आता जाणून घेऊया सुविधा क्रमांक 1 म्हणजेच पहिली सुविधा मोफत ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र आणि सरकारी सेवांमध्ये त्यांना प्राधान्य मिळणार आहे. या योजनेतील पहिली आणि अत्यंत महत्त्वाची सुविधा म्हणजेच मोफत सिनियर सिटीझन आयडेंटिटी कार्ड. या कार्डचे फायदे: सरकारी कार्यालयांमध्ये स्वतंत्र रांग होईल, तसेच सरकारी रुग्णालयांमध्ये त्यांना प्राधान्य उपचार मिळणार आहे. विविध योजनांचा लाभ घेताना वयाचा स्वतंत्र पुरावा देण्याची या ठिकाणी गरज त्यांना नाही. तसेच शासकीय फॉर्म आणि अर्ज प्रक्रियेत देखील सुलभता मिळेल. अनेक राज्यांनी या कार्डसाठी ऑनलाईन अर्ज प्रणाली सुरू केली असून घर बसल्या त्यांना अर्ज करता येणार आहे. आता दुसऱ्या सुविधेमध्ये त्यांना मासिक पेन्शन थेट बँक खात्यात 3,500 पर्यंत रक्कम मिळेल. ज्येष्ठ नागरिकांच्या आर्थिक सुरक्षितेसाठी सरकारने मासिक पेन्शन योजना अधिक मजबूत देखील या ठिकाणी केलेली आहे. याचे मुख्य मुद्दे म्हणजे अल्प उत्पन्न गट आणि BPL कुटुंबातील ज्येष्ठांना याचा लाभ होईल. दर महिन्याला 1,500 ते 3,500 पर्यंत पेन्शन मिळेल. तसेच रक्कम थेट बँक खात्यात DBT पद्धतीने त्यांची जमा होईल आणि कोणतेही दलाल नाहीत, कोणत्याही कार्यालयात त्यांना फेऱ्या देखील नाहीत. या नियमित उत्पन्नांमुळे औषधोपचार खर्च त्यांचा भागवता येतो, दैनंदिन गरजा त्यांच्या पूर्ण होतात, कुटुंबांवर अवलंबित्व त्यांचे कमी देखील होते आणि वृद्धांचा आत्मसन्मान त्या ठिकाणी टिकून देखील राहतो. आता पुढेच पाहून घ्या सुविधा 3 म्हणजेच वरिष्ठ नागरिक बचत योजना. त्यांची सुरक्षित गुंतवणूक. सिनियर सिटीझन सेव्हिंग स्कीम SCSS ही सरकारची अत्यंत विश्वासार्ह आणि सुरक्षित योजना देखील आहे. 2025 मधील नवीन अपडेटमध्ये पाहून घ्या. त्यांचा व्याजदर 8.2% आहे, तो हमीचा असेल. कमाल गुंतवणूक मर्यादा जी आहे ती 30 लाख रुपयांपर्यंत आहे आणि गुंतवणूक कालावधी त्यांचा 5 वर्ष. वाढीव पर्याय देखील त्यांचे त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. व्याज दर 3 महिन्यांनी त्यांच्या थेट बँक खात्यात त्या ठिकाणी जमा देखील होते. ही योजना अशा वृद्धांसाठी आदर्श आहे ज्यांना नियमित उत्पन्न हवे आहे, ज्यांना जोखीम नको आहे, तसेच ज्यांना निवृत्तीनंतर आर्थिक स्थैर्य देखील हवे आहे, यांच्यासाठी ही योजना या ठिकाणी आदर्श ठरणार आहे. आता जाणून घ्या चौथी सुविधा आयुष्यमान भारत आणि मोफत आरोग्य सुविधा. आरोग्य ही वृद्धांची सर्वात मोठी गरज असते. हे लक्षात घेऊन सरकारने आरोग्य क्षेत्रात देखील मोठा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे. आता या ठिकाणी मिळणाऱ्या सुविधा पाहून घ्या. आयुष्यमान भारत योजनेत मोफत आरोग्य तपासणी होईल. 5 लाखांपर्यंत मोफत उपचार होतील. ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष आरोग्य शिबिरे राबवले जातील आणि दीर्घकालीन आजारांचे मोफत निदान देखील होईल. तर यामुळे आजार लवकर या ठिकाणी ओळखता येतात, मोठ्या खर्चांपासून त्यांचा बचाव होतो आणि खासगी रुग्णालयांवरील अवलंबित्व देखील त्या ठिकाणी कमी होण्यास मदत होते. आता पुढीलच म्हणजे 5वी सुविधा टेलिमेडिसिन आणि मोबाईल मेडिकल युनिट. ग्रामीण व दुर्गम भागातील वृद्धांसाठी ही सुविधा अत्यंत उपयुक्त आहे. तर या ठिकाणी याच्या माध्यमातून काय मिळणार, तर घरबसल्या डॉक्टरांशी फोन किंवा व्हिडिओ कॉलवर सल्ला देखील घेऊ शकतात. मोबाईल मेडिकल युनिटद्वारे गावातच डॉक्टर सेवा उपलब्ध होईल. औषध सल्ला आणि रिपोर्ट तपासणी देखील होईल. यामुळे प्रवासाचा त्यांचा खर्च देखील टळतो, वेळ आणि पैसे देखील वाचतात आणि नियमित आरोग्य तपासणी देखील त्यांची त्या ठिकाणी शक्य होत असते.
आता पुढेच 6वी सुविधा, प्रवासात सवलत तसेच रेल्वे, एसटी आणि विमानसेवा. ज्येष्ठ नागरिकांना प्रवास सुलभ व्हावा यासाठी सरकारने विशेष सवलती देखील जाहीर केल्या आहेत. तर प्रवास सवलतीमध्ये पाहून घ्या, रेल्वे तिकिटांवर विशेष सूट देण्यात आली. एसटी बसमध्ये सवलतीचे दर देखील आहेत. काही विमान सेवांमध्ये डिस्काउंट देखील आहे आणि धार्मिक यात्रांसाठी मोफत किंवा कमी दरात देखील त्यांच्यासाठी प्रवास उपलब्ध आहे. ही सुविधा विशेषतः तीर्थयात्रा करणाऱ्या रोजांसाठी, कुटुंबाला भेट देण्यासाठी आणि उपचारासाठी प्रवास करणाऱ्यांसाठी खूप उपयोगी या ठिकाणी ठरणार आहे. आता पुढेच म्हणजे 7वी सुविधा, बँकिंग, कायदेशीर मदत आणि सरकारी कार्यालयांमध्ये त्यांना प्राधान्य मिळेल. सिनियर सिटीजन कार्ड मुळे ज्येष्ठ नागरिकांना अनेक ठिकाणी विशेष दर्जा देखील मिळणार आहे. तर बँकिंग सुविधामध्ये स्वतंत्र काउंटर, जलद सेवा आणि फॉर्म भरण्यास मदत होईल. तर कायदेशीर मदतीमध्ये मोफत कायदेशीर सल्ला मिळेल. मालमत्ता, पेन्शन, वारसा वादांसाठी मार्गदर्शन देखील त्यांना त्या ठिकाणी मिळणार आहे. आता पुढे म्हणजेच सरकारी कार्यालयांमध्ये प्राधान्य सेवा उपलब्ध होईल आणि स्वतंत्र हेल्प डेस्क देखील त्यांच्यासाठी निर्माण करणार आहे. सरकारचा दृष्टिकोन आणि भविष्यातील योजना देखील पाहून घ्या. सरकारचा उद्देश फक्त सुविधा देणे नाही, तर वृद्धांचे सामाजिक स्थान मजबूत करणे, त्यांना स्वावलंबी बनवणे, कुटुंब व समाजात त्यांना सन्मान मिळवून देणे हे या मागचे दृष्टिकोन या ठिकाणी आहे. तर भविष्यात डिजिटल सिनियर सिटीजन कार्ड, आणखी सेवा, आर्थिक सेवा योजना आणि खास वृद्धांसाठी विमा योजना देखील आहे. या योजना राबवण्याचा सरकारचा या ठिकाणी मानस देखील आहे. आता आपण या संपूर्ण योजनेचा निष्कर्ष काय सांगतो ते एकदा पाहून घेऊया. सिनियर सिटीजन कार्ड 2025 ही योजना म्हणजे भारतातील ज्येष्ठ नागरिकांसाठी एक नवीन आशेचा किरण आहे. मोफत ओळखपत्र, मासिक पेन्शन, सुरक्षित गुंतवणूक, दर्जेदार आरोग्य सुविधा, प्रवास सवलत आणि बँकिंग प्राधान्य या सर्व सुविधा मिळून वृद्धांचे जीवन आर्थिक सुरक्षित आणि सन्मानपूर्ण होणार आहे. 1 ऑगस्ट 2025 पासून लागू होणारी ही योजना प्रत्येक पात्र ज्येष्ठ नागरिकाने नक्कीच वापरणे आवश्यक राहील. तर ही होती आजची आपली अपडेटिंग अशी माहिती कशी वाटली ते तर नक्कीच कळवा. पण त्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करून